मागितला होता हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता, ते पण दिले गेले नाहीत. हे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालाने घातले. मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला. आणि म्हणून सुनील पवार साहेब, आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकृत माननीय महापौर तशा प्रकारे निर्देशच देतील की ह्या सगळ्या सिडकोकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा. म्हणजे माझा राग असते कमी होईल. मला हे मंत्रीपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे. परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही ते मंत्री परत का चाटायचे का? म्हणजे बाबाशी मंत्रीपद पक्षाने दिलं, पक्षाचा आम्ही आभारी आहे. परंतु याचा अर्थ ते पक्ष मुका होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रीपद मी स्वीकारलेलं नाही. थोड्या दिवस आता मध्ये विषय काढला होता की नामोनिशान मिटवून टाकणार, आता तिथे शांत बसले. आता परत TRP बंद झाला होता, ते झाल्यानंतर आता परत त्यांना TRP पाहिजे होती. आता त्यांना TRP पाहिजे म्हणून आता त्यांनी परत हा विषय काढला की हे प्लॉट बिल्डरांच्या घशात घातले. अहो, टेंडर जो कोण करते, मी सिडको 10 वर्ष डायरेक्टर होतो, मला माहित आहे. ही कंपनी ऍक्ट सिडको आहे. ती कंपनी जे काय ओपन भूखंड आहेत ते विकून विक्री करून ते डेव्हलप करतात का? ते पैसे का ते का घरी घेऊन जातात का? शासकीय याच्यावरती डेव्हलपमेंटवरती तो खर्च केला जातो त्याचा. आणि मला बोलायचं, मला हेच सांगायचं ना की हे जर प्रत्येक वेळेस बोलतात की 15 वर्षाच्या अगोदर मग यांनी का नाही प्लॉट सर्व हे करून घेतले? त्यांना माहिती आहे सिडको प्लॉट विकेल, हे करेल, ते करेल. तर त्याने आपला जो आता तर डीपी तर आता झालेलाच आहे, त्याच्याबद्दल तो प्रश्नच नाहीये. त्यावेळेस पण त्यांनी मागू शकले असते ना नगरविकास खात्याकडे जाऊन, हे प्लॉट आमच्या नगरपालिकेला द्या म्हणून. जे प्लॉट सिडकोने दिले तेच त्यांनी टेंडर काढून विकलेत, हिरानंदानीला विकलेत. म्हणजे ज्या वेळेस ते आमच्या नेत्यांच्या विरोधात बोलतील त्यावेळेस आम्ही त्यांच्या विरोधात बोलणार. आम्ही काय कोणाचे काही मिंदे नाहीये, कुठल्या गोष्टीला आम्ही नाही. आम्ही पण नगरसेवक आहोत, आम्ही पण उद्या महापालिकेमध्ये असणार आहोत. ज्या ठिकाणी काही गोष्टी अशा घडतील तर आम्हाला पण वाटते नगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व. ज्या वेळेस आपल्याकडे प्लॉट शिल्लक होते, 15-20 वर्षाच्या अगोदर प्लॉट शिल्लक होते आणि त्यावेळेस हे कॅबिनेट मंत्री होते, तर ह्यांनी का प्लॉट घेतले नाही त्यावेळेस सिडकोकडनं मागून? आज का त्यावेळेस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते का? त्यावेळेस होते ना, त्यांच्याच कॅबिनेट मधले कोणीतरी नगरविकास मंत्री होते. त्यावेळेस मुख्यमंत्री नगरविकास मंत्री होते. मला वाटतं त्यावेळेस विलासराव असतील, सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, अशोक चव्हाण असतील, हे सर्वच नगरविकास मंत्री मुख्यमंत्री होते. मग त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस मला प्लॉट नाही भेटत म्हणून त्यावेळेस कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा द्यायचा होता ना त्यांनी. आता का बोलतात आता मला काय मंत्रीपद चाटायचं का? मग हे प्लॉट विकले, त्या टेंडर काढून विकले, ते कुठे चाटत बसले होते? TRPची चीज आहे, वैयक्तिक चीज. आज त्यांना तेच वाटतं. आज एकनाथ शिंदे साहेब माझ्यापेक्षा ज्युनियर असताना मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले.